घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये ऑर्गॅनिक धूप आपण नक्कीच बनवू शकतो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, मी मागच्या वेळेस जो धूप बनवला होता तर तो ना आता संपून गेला। काही मी धूप इथं घरी वापरला आणि काही मी आई-वडिलांकडे दिला होता त्यांच्यासाठी वापरायला। तर तो धूप संपलाय आता आणि अगरबत्ती पण संपली। आता घरात काही नव्हतंच आणि मी ही जी फुलं बगीच्यामध्ये जी सुकलेली फुलं होती ती काढून ठेवली होती काही, तर ती आता काहीतरी होतं अगं इथं। कसं होतं? अच्छा होतं। तुम्ही पाठीमागे बघितलं ना की माझ्या अंगावरून काहीतरी गेलं। मला नक्की काही कळतच नव्हतं। मी बराच वेळ शोधलं नेमकं काय गेलं। नंतर लक्षात आलं की तो सरडा होता। आता 2-3 सरडे हिंडतात त्याच्यामुळे मग तो आला असेल फुलांमध्ये। तर चला। नमस्कार मंडळी, मी मयुरी। माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर मागच्या महिन्यामध्ये मी जो धूप बनवला होता तुम्ही बघितला असेल। तर तो धूप मी ओल्या फुलांपासून बनवला होता। म्हणजे फुलं सगळी ओली होती, म्हणजे सुकलेली नव्हती। ती तव्यावरती मी गरम केली होती आणि मग त्याची पावडर बनवून मग धूप बनवला होता। तर आज जो धूप बनवणार आहे तो सुकलेल्या फुलांचा बनवणार आहे। आणि विशेष म्हणजे देवघरामध्ये जी आपण फुलं म्हणजे वापरली आणि ती सुकली होती तर ती मी जमा करून ठेवली। आणि काही बगीच्यामध्ये आता उन्हाळा चालू झालाय तर मग उन्हाळ्यात फुलं सुकतात झाडांचीच, तर ती सुद्धा काढली होती। तर ती आणखी 2 दिवस मी छान सुकवली सावलीमध्ये आणि छान अशी फुलं सुकलीत आता। तर त्यापासून मी धूप बनवणार आहे। तर मागच्या वेळेस धूप घरातल्या सगळ्या लोकांना आवडला होता, म्हणजे सगळ्यांना आवडला। काही मी आई वडिलांकडे सुद्धा पाठवून दिला होता, त्यांना सुद्धा आवडला। तर तो धूप संपला, आता अगरबत्ती पण संपली। आता घरामध्ये लावण्यासाठी काहीच नव्हतं, तर मग म्हटलं आता आहेत फुलं सुकलेली तर धूप बनवून घ्यावं। तर आता ही जी फुलं सुकलेली आहेत तर ही सगळी बघा एकदम अशी बारीक झाली, म्हणजे हात लावला की लगेच अशी भुगा होतोय त्याचा, एवढ्या प्रमाणात फुलं सुकली आहेत। तर आता मी धूप बनवणार आहे। तर धूप बनवण्यासाठी अगोदर आपण साहित्य बघून घेऊ। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी काही फुलं आहेत ना मी 4 दिवस सावलीमध्ये सुकवून घेतलेली आहेत आणि छान मस्त अशी सुकून झालीत। त्यानंतर थोडंसं शेण सुद्धा घेतलंय। आता शेण वापरल्यामुळे धुपाला आपल्याला छान आकार देता येतो। त्यानंतर थोडंसं तूप सुद्धा घेतलंय। तूप देवघरामध्ये जाळल्याने खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि शेण खूप कोरडं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी घेतलंय। आता तुम्हाला लागेल तेवढं पाणी घ्यायचं। आता नंतर ना भीमसेनी कापूर सुद्धा घेतलाय। एवढेच पदार्थ आपल्याला घेऊन एवढ्याच वस्तू घेऊन आपल्याला धूप तयार करायचा आहे। आता फुलं खूप म्हणजे सुकलेली आहेत, त्याची म्हणजे हाताने थोडंसं केलं तरी त्याचा भुगा होऊ शकतो। पण हाताने न करता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याचा भुगा करणार आहोत, त्याच्यामुळे त्याच्या पाकळ्या काढून घेऊ पहिल्यांदा। आपली फुलं आहे ना मस्त अशी कुरकुरीत सुकलेली, त्याच्यामुळे त्याच्या पाकळ्या अगदी इझिली निघतात। आता फुलं जेव्हा ओली असतात तेव्हा सुद्धा तुम्ही याच्या पाकळ्या काढू शकता, फक्त ती वाऱ्याने उडू नयेत याची सुद्धा काळजी घ्यायची तुम्ही। नंतर ना अशी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही याची भुगा करून घ्यायचा। तर भुगा ना एकदम बारीक नाही झाला तरी चालेल, आपल्याला धूप वळता आला पाहिजे एवढ्या प्रमाणात तुम्ही अशा पद्धतीने भुगा याचा करून घेऊ शकता। आता जो काही भुगा झालाय ना तो आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलाच आहे। तर त्याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला साजूक तूप घालायचं। आता तूप जास्त नाही घालायचं, 1 चमचा असेल तरी चालतो। आता तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही घालू शकता। जर तुम्ही धूप जास्त बनवत असाल तर तुम्ही तूप जास्त घ्यायचं। आता कापुराच्या वड्या सुद्धा घालायच्या। आता कापुराच्या वड्यांची पेस्ट नाही केली तरी चालेल, तो हातावर थोडासा चुरगळला तरी त्याची एकदम बारीक अशी पेस्ट होऊन जाते। त्याच्यानंतर तो कापूर हातावरती चोळून त्याच्यामध्ये पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचा। तर थोडंसं शेणसुद्धा घ्यायचं। आता आपल्या क्वांटिटीनुसार, आपल्याला शेण जर जास्त आवडत नसेल तर तुम्ही तर थोडंच घातलं तरी चालेल, फक्त थोडंसं म्हणजे ओलं करून घालायचं आणि शेण एवढ्या प्रमाणात घालायचं की आपल्याला धूप वळता आला पाहिजे। आता धूप वळता येईल एवढ्या प्रमाणात आपण इथं पाणीसुद्धा घालून घेतलं त्याच्यामध्ये। शेण खूप कोरडं होतं, आता उन्हाळ्यामुळे शेण खूप कोरडं आहे त्याच्यामुळे जेवढ्या प्रमाणात येईल आपल्याला तेवढं पाणी घालायचं। आता आपल्याला जसा आकार येईल ना तशा आकारामध्ये तुम्ही धूप बनवू शकता। आता काही जण साच्यामध्ये सुद्धा बनवतात, पण साच्याची काहीच गरज नाही खरं तर। धूपाला आकार देणं खूप जास्त सोपं आहे। आता सुरुवातीला तुम्हाला आकार नाही देता यायचा, पण नंतर हळूहळू जमेल। तर बघा
मी अगदी घरगुती पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि मला जसा आकार देता येईल ना तसा आकार देऊन इथं धूप तयार केलाय मी आणि मस्त असा धूप तयार झालाय. गेल्या वेळेस थोडाच धूप मी बनवला होता, फक्त म्हणजे आवडतो की नाही घरामध्ये त्याचा वास वगैरे, म्हणजे सगळ्यांना आवडतो की नाही ह्या हिशोबाने मी थोडाच बनवला होता. पण घरात सगळ्यांना आवडला आणि छान वास येत होता, म्हणजे घरगुती फुलांपासून बनवला होता मी. तर तुम्हाला माहितीच आहे, मी नेहमी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाते आणि तिथं बाहेर धूप विकणारे असतात बसलेले, तर त्यांच्याकडून मी नेहमी धूप विकत घेऊन यायची. पण इथून पाठीमागे बरं का. पण आता एवढ्यात ना मी जेव्हापासून धूप बनवायला शिकले ना तेव्हापासून मी घरीच धूप बनवते. आणि आपण जे घरी बनवतो ना त्याचा आनंद खूप काही वेगळा असतो. आपण जेव्हा घरामध्ये धूप लावतो तेव्हा ना खूप जास्त आनंद होतो आपल्याला. विकत आपण धूप आणतो तो लावताना जेवढा आनंद होत नाही तेवढा आपण घरी जेव्हा धूप बनवतो त्याचा लावताना खूप जास्त आनंद होतो. तर तुम्ही सुद्धा नक्की धूप बनवून बघा.